कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। गोपीनाथ भगवान की जय। गौरांग महादेव की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली एकनाथ महाराज की जय। ज्ञानोबा माऊली की जय। माऊली गुलाबराव महाराज की जय। बाबाजी चैतन्य महाराज की जय। माऊली तुकाराम महाराज की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। हनुमंत बा की जय। गजानन बा की जय। सोनाजी बा की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय। पूर्णा माता की जय। जय जय प्रभू दीनानाथा, करुणा सागर पंढरीनाथा, बुद्धी देई मला आता चरित्र लिहिण्या बाबांचे। अखिल सत्तेचा मालक एक पंढरी नायक, तुमचे वर्णन ऐकले देख नरहरी माऊलीच्या मुखातूनी। चरित्र लिहिण्याची सत्ता श्री विठ्ठला तुझ्या हाता, दासकाटे बुजगावण्यासारखा निमित्त मात्र आहे तो। बाबांचे चरित्र ऐकून भाविक म्हणती छान छान, मला नाही त्याचा अभिमान तुझ्या कृपेने लिहिलेसे। मात्र श्री नरहरी बाबांनी हे ऐकले त्याचा आनंद आहे मले, त्यामुळे सर्व दुःखांचा विसर पडे हा अनुभव आहे मला। गुरुवारी आलो कीर्तनाले, बाबा घोंगड्यावर पाहिले, गुरु महाराज गुरु गजराले घेतले नाही त्या दिवशी। संत कृपा ज्ञानदीप त्यात कैवल्य स्वरूप, स्वकृत अभंग कीर्तनास रोटीवाली मातेची छाप दिली। गोविंद जय जय गोपाल जय जय, राधारमण हरी मुकुंद जय जय। या दिव्य गजरात दोघांचे डोळे लागले भाविक हो। चव्हाण बाई सीताराम चिमकर पावली चालली कीर्तनोत्तर, काहींना आनंद झाला थोर आपणाला कधी होईल असे। काही लोकांना विषम वाटले तसेच उठून घरी गेले। त्या दोघांनी बाबाला आलिंगन दिले, नंतर झाले सावध। प्रपंची निमाले साधू संगे आजपर्यंत पाठच केले, आज कीर्तनात पाहिले श्री संत नरहरी बाबांच्या। गायनाचे उडे हे कडवे रागरागिन्यात गायन केले, आज प्रत्यक्ष पाहिले देव दुर्लभ सोहळा तो। ज्यासाठी तुकोबा झुरले कैसी दशा येईल माझ्या अंगा, ते आज कीर्तनात पाहिले श्री संत नरहरी बाबांच्या। लुब्धली नादी लागली समाधी नरनारी जडमुड लोकारे, ते आज कीर्तनात पाहिले श्री संत नरहरी बाबांच्या। बाबा म्हणाले आज हे दोन पुढे हजारो भक्त पडतीन, यात कृष्णाचे नाम प्रमाण व्रज संप्रदाय म्हणती आला। जरी केला व्रज संप्रदाय तत्वज्ञान तेच आहे, शंकराचार्य ज्ञानेश्वरी अमृतानुभव पावलावर पाऊल संताच्या। रोटीवाली मातेची छाप संपली म्हणे नरहरी छाप सुरू केली, शिरीशुभ्र फेटा हातीची पोळ्या स्वरूप बाबांचे बदलले। बाई माणूस पण गेले नामात धुंद होऊन नाचू लागले, काळ वेळ नाही भजनाले भूक तहान गेले विसरून। आलिंगने संताचिया दिव्य झाली माझी काया, ऐसे सांगे माऊली तुकया ते आम्ही पाहिले प्रत्यक्ष। बाबा पहा हो गोपाल कृष्ण, बाबा पहा हे श्री विठ्ठल भगवान, दैग्या बाबा ऐसे बोलून प्रसाद देती बाबांना। भाविकांच्या येई मनात कधी होईल बाबांचा स्पर्श, तार्किकांचा आला उत बाबांची चर्चा घरोघरी। खड लोक काय बोलले लिहावे वाटत नाही आम्हाले, पूर्वीचेही भक्त सामील होत झाले अनुमोदन देती तयांसी। नरहरी बाबांचे भजन आम्ही पाहिले तपासून, आमचा आबा आहे 100 वर्षाचा तो म्हणतो असं पाहिलं नाही। बाबाचं पाहिले लहानपणापासून, जेथे 12 वर्ष दर बुधवारी कीर्तन। जन्मभूमी तपोभूमी महान भालेगाव पूर्ण घाबरले। शालिग्राम महाराज सुरडकर श्रीराम भाऊ गायगोड फक्त दोघे सेवेला सादर, तिसरा नाही दिसला। असो येशा समयास पिंपळखुट्यांच्या लोकांचं कधीच नाही आला विकल्प, उभ्याने भजन सर्व करीती। नांदुऱ्यापासून 6 किलोमीटर पिंपळखुटा नामे नगर, झाले कृष्णाचे गोकुळ नरहरी बाबांच्या कृपेने। तेथे हरिपाठ घरोघरी भजनात नाचती नर नारी, मजुरा आणि शेतकरी झाले विधेयी भजनाने। सर्वांची श्रद्धा बाबांवर म्हणती बाबा कृष्णाचा अवतार। जय नरहरी महापवित्र गजर येथेच प्रथम सुरू झाला। दर गुरुवारी नांदुऱ्याला पायदळ येती कीर्तनाला, भीती माहीत नाही कुणाला निर्भय केले बाबांनी। भाविक म्हणाले बाबाला कीर्तन करावे पिंपळखुट्याला, थोडा उशीर आहे बा त्याला रात्रंदिवस राहू तेथे। तेथील चंदाबाई भजनात पडली, कीर्तनाचे कार्यक्रम करू लागली, तिच्या बापाला सल्ला दिली काही लोकांनी त्या रात्री। मुलगी नाचते कीर्तनात
या वयात हे नाही शोभत, काहीतरी बसवा बजेट, लग्न तिचे होणार नाही. पित्याने सकाळी चंदाबाईला घरामध्ये खूप मार दिला. आजपासून जाऊ नको कीर्तनाला, घरातच करी परमार्थ. नंतर दूध काढण्यास गेले, हाताचे पंजे वाकडे झाले. इकडे चंदाबाई रडत रडत नांदुऱ्यात गेली बाबाकडे. मिरगे गुरुजी दहिगावचे भले, त्यांना हाताचे पंजे दाखविले. गुरुजी म्हणाले भेटू चंदाले, डॉक्टरला भेटू नंतर. घरात चंदाबाई नाही दिसली, बहुतेक बाबाकडे गेली. पिसाटीला मारले सकाळी, गुरुजीला रहस्य समजले. ते होते बाबांचे भक्त, काय बोलले नथू पाटलास, तुम्हाला राहायचे असेल जिवंत, लवकर जावे बाबाकडे. नथू पाटील बाबा समोर रडले, आमच्या लेकराले का मारले, गंमत समजता का भजनाले, चंदी राहिला आश्रमात. बाबा माझे हात सरळ करा, 11 गुंठे जागा देतो आश्रमाला. यापुढे बोलणार नाही तिला, चुकीची क्षमा मागतो. तो काय झाला चमत्कार, दोन्ही पंजे झाले सरळ. बाबा म्हणाले उद्या तुमच्या शेतात आम्ही येतो सकाळी. त्यांना बाबांचा भरवसा, पूर्ण गावात केली चर्चा. शेतातील 11 गुंठे जागा स्वच्छ केली सर्वांनी. सकाळी घेऊन भक्त मंडळी पायदळ आली नरहरी माऊली. सर्व भक्त आले सामोरी कृष्ण नामाच्या गजरात. पिंपळखुट्याचे भाग्य उजळले, नरहरी बाबा शेतात गेले. भाविक स्वयंपाक घेऊन आले, भोजन झाले सर्वांचे. जागा तपासून घोंगडे टाकले, त्यावर नरहरी बाबा बसले. 25/9/1986 ला हे घडले, घामाने भिजले शरीर. भालेगावच्या शेतातील मिरच्या विकून त्याचे 6 टीन घेऊन वैकुंठ धाम आश्रम केला स्थापन श्री संत नरहरी बाबांनी. पहिला आश्रम नांदुऱ्याला, दुसरा बाबांच्या शेतात भालेगावला, तिसरा पिंपळखुटा गावात नरहरी बाबांनी केलासे. त्या गावातील भक्तांनी येऊन हरिपाठ घ्यावा नेमान, नंतर करावे उभ्याने भजन, हाच उद्देश बाबांचा. नरहरी बाबा म्हणाले मजला राहावे तुम्ही पिंपळखुट्याला, वैकुंठ धाम आश्रमाला सर्वात चांगली गोष्ट आहे. नामदेवबाची बैलगाडी घेऊन आणावे सर्व सामान, देवाचे झाडील जो अंगण, देव सांभाळतो तयासी. सहकुटुंब सहपरिवार दुसऱ्याच दिवशी झालो हजर, आश्रमाचा झाला विस्तार. कृपाश्री नरहरी बाबांची तेथील रेखा आणि गीता बरेच दिवस सेवेत होत्या. बाबांचा स्वयंपाक, कपडे धुणे, कीर्तनाला सोबत बाबांच्या. वैकुंठ धाम आश्रमात ज्ञानोबा माऊली पुण्यतिथी निमित्त 7 दिवस बाबांचे भागवत भजन कीर्तन होत असे. चहा फराळ खाणे पिणे, भजनात प्रेमाने नाचणे, साधू संतांची सेवा करणे, अहंकार नाही कुणाला. शेवटी बाबांचे काल्याचे कीर्तन, बुंदीपुरीचे भोजन, बाबांचा आशीर्वाद घेऊन भक्त जाती घरोघरी. लसण कांदा आणि वांग्यास नाही घेतले स्वयंपाकात, सुगंधी फुले भाजी भाकरचं जेवण नरहरी बाबाला आवडे. एक दिवस चमत्कार झाला, माझा देह अचेतन पडला. सर्वांनी रडून आकांत केला, भाविक आले धावत. जिने पहिला गादी पलंग नरहरी बाबांना केला अर्पण, तिचे आम्हावर फार प्रेम, पुढे कवित्व आले तिला. ती नभोबाई नांदुऱ्याला गेली, माहिती बाबाला सांगितली. वायुवेगाने श्री नरहरी माऊली आश्रमात आलीसे. काठेबा आता मरते बाई, बाबा म्हणाले तसं बोलू नाही. यमपुरीतून नरहरी बाबांनी मला आणले वापिस. बाबा गेले भास्तंच्या भागवताला, नांदुरा आश्रमात ठेवले मला. 7 दिवसात थकवा गेला नरहरी बाबांच्या कृपेने. श्रीमंताचा देव वकील डॉक्टर, भाविकासाठी बाबांचा अवतार, ऐसे तारिले जीव पार श्री संत नरहरी बाबांनी. ऐसे अनुभव ज्यांना आले, सोडतील का ते भजनाले. पंढरीनाथ संत रूपे अवतरले, सत्य जाना भाविक हो. देवासाठी फिरलो वनवन, जात होतो अयोध्येत निघून, आता करतो भजन कीर्तन. कृपा श्री नरहरी बाबांची. श्री नरहरी बाबांच्या आश्रमात बरेचदा मोठे मोठे साप, नाही केला कुणाला दंश, बाबांनी मारले नाही कधी. नांदुरा जवळ माळेगाव, तेथील महादेव दबड घाव, संत संगतीची त्यांना हाव होती पहिल्यापासून. गुरुवारी कीर्तनाला यावे, शिलाई काम नेमाने करावे, निंदा चुगली द्वेष मत्सर माहीत नव्हते तयांना. 2 पैसे कष्टाचे मिळवून त्यात मानावे समाधान. एकदा त्यांनी शेतात वटाणा भरपूर पेरला, त्याचे पीक भरपूर आले, पोते शेंगांनी भरले. सोमवारी दुकान मांडले नांदुऱ्याच्या बाजारी, शेंगा कवड्या कसदार, पाहुणी गिराईक जमले फार. 2 रुपयाला 1 पावशेर भाव होता त्या दिवशी. त्याप्रमाणे विक्री सुरू झाली, तेवढ्यात आला एक वारकरी, गोपीचंदन शोभे कपाळी, तुळशी माळ गळ्यात. त्याचा पाहुणी संत वेशाला, महादेव बाला आनंद झाला. 1 रुपया पाव देतो तुम्हाला, कुणाला मात्र सांगू नका. शेंगा दिल्या 2 पावशेर, रुपये घेतले 2 कलदार. साधूला आनंद झाला फार, लोकांनी त्याला उभे केले. एक निर्वासित होता उभा, तो म्हणे कशा घेतल्या शेंगा, 1 रुपया पाव घेतल्या बघा, शेंगा फार छान असती.
स्वभावाने तो होता भोळा, पण परिणाम त्याचा काय झाला. निर्वासिताने हट्ट धरला, रुपया पाव घेईन मी. काढा आहे फार कठीण, पैशासाठी घेती प्राण. सारेच बोलती निर्वासिताकडून, दबाव टाकू लागले. एक म्हणे गंध कशाला लावला, भेद करणे शोभते का तुला. माड घालून फसवितो का, 1 रुपया पाव मोजाता. कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता. महादेवानी आठवणी नरहरी माऊली, डोळे लावून घेतले. भजनासाठी माणूस झाला, लोक पिसा म्हणती त्याला. एक पहिलवान उभा राहिला महादेवाच्या पाठीशी, दटावून बोले निर्वासितासी. का त्रास देतो सज्जनासी, फुकट शेंगा देऊ का तुझसी, किंवा लुटून नेतो का. काही केल्या गडबड, नांदुऱ्यात निर्वासी नाही ठेवणार. ऐसे तयाचे एकता उत्तर, बदमास गेले पडून. महादेवबाने डोळे उघडले, गुप्त होताना बाबा दिसले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, बाजारात होते दर्शन. तेव्हाचा सूर्य ताजा होता, आता काय झाला बासा. नुसते वाह करू नका, थोडे थोडे करा भजन. ब्राह्मणाचे एकताच सावधान, समर्थ गेले लग्न मंडपातून. लग्न करून जो घेतो हरिनाम, दोघांची प्राप्ती एकच आहे. संसाराचा हरिक गेला, पांडुरंग प्राप्त त्याला. शेंगा नाही नेल्या बाजाराला, हरासीत विकल्या सर्वही. ललिता त्यांची कन्या रत्न, जन्माला येऊन झाली धन्य. हनुमंताला लागे श्रीरामाचे ध्यान, तैसीच भक्ती ललिताची. 7वी पर्यंत शिक्षण झाले, येतसे बाबांच्या कीर्तनाले. अवकाडेबाची मुलगी सोबत, सविता नाव असे तिचे. प्रथम ललिताले वाटे गंमत, म्हणे आबाया ढोंग करतात. तिचे डोळे लागले हरिपाठात, काही केल्या उघडेना. सोबती सर्व निघून गेले, एकटीच राहिली नांदुऱ्याले. सकाळी डोळे उघडले, आश्चर्य वाटे ललिताला. तेलरकर भाऊने घेतले मुक्काम, माडेगावी बाबांचे कीर्तन. तेथेही लागले तिला ध्यान, 2 वाजेपर्यंत. तेव्हापासून ललिताबाई नरहरी बाबा बरोबर राही. बाबांचे मनोगत जाणूनी, सेवा करीत असे प्रेमाने. तिची मोठी बहीण ताई, आईचे नाव यमुनाबाई. सुनीता संतोष बाळू सर्वही, पडणारे भक्त धन्य धन्य. ललिताच्या बापाला बऱ्याच लोकांनी नाना तऱ्हेचे दिले पटवूनी. घरी आना काही करूनी, लग्न तिचे करून टाका. पिवळा चष्मा लावला ज्याने, हिरवे पाहून हे त्याने. जशी दृष्टी तशी सृष्टी, बाबांना त्याचा अनुभव. बरेच भक्त बाबाकडे येती, लोकांच्या त्रासाचे वर्णन करीती. बाबा त्यांचे समाधान करती, साध्या सोप्या भाषेत. बाई बसली भजे करायले, अंगावर उडले तेलाचे शिंतोडे. भजे काढले कुणी सोडले, पुढे आनंद खाण्याचा. भजे काढणारा जर सोडत नाही, फोड आले तरी परवा नाही. आपण हरिपाठ भजनाची हैगई, काय म्हणून करावी. वावटई आली की डोळे लाभावे, अपवाद आला की मुके व्हावे. मनाले सांगावे भागवत चालू आहे, शिक्षण नरहरी बाबांचे. लोक काय काय बोलले, ऐकू येत नाही का आम्हाले. बोलण्याची मनाई नाही कुणाले, आपण भजन सोडू नये. साधू भजन सोडत नाही, रिकामे धंदे करीत नाही. म्हणून साधू गेल्यावर साधूची आरती, तेच लोक करतात. एकदा बाबांचे काल्याचे कीर्तन, वरजवडा गावी ठरले जाणं. प्रवास केला एसटीत बसून, गावामध्ये प्रवेशले. मंदिरापुढे होता मंडप, बाबांनी नाही केला प्रवेश. घोंगड्याचे आसन उन्हात टाकले श्री नरहरी बाबांनी. प्रथम उभ्याने पावली झाली, घामाने भिजली नरहरी माऊली. 2 तास कीर्तनोत्तर बाबा खाली बैसले. बाबा म्हणाले ललितास, थंड पाणी आण आम्हास. खेद वाटे तिच्या चित्तास, तांब्या नाही आणला. क्षमा करावी बाबा मजला, तांब्या आश्रमातच राहिला. नवा तांब्या गावातून आणला, घेतला नाही बाबांनी. विलास सिंग वाघ शिश्राव तोमर, सरदार सिंग इंगडे भाविक फार. त्यांनी जोडून दोन्ही कर, नरहरी देवा प्रार्थिले. कृपाळू माझ्या नरहरी देवा, लक्ष आम्हावरी ठेवा. थोडे पाणी पिऊन जावा भालेगावच्या आश्रमी. बाबा तेथून निघाले, वेळ होता भालेगाव गाडीले. तहानेने खूप व्याकुळ झाले, उपाय काही सुचेना. बाजूला होता नाला लहान, सांडपाणी वाहे त्यामधून. त्याच्या काठावर नरहरी बाबा थोडा वेळ बैसले. नांदुरा भालेगाव एसटी आली, त्यात बैसे नरहरी माऊली. आश्रमात जाऊन त्यांच्या तांब्याने पाणी प्याले भरपूर. जे रंगले नामाच्या रंगात, विधी नियम त्यांना भीत. बाबांचा वापर किती अद्भुत, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 4था अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मंत्राने, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.